मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? एखादा माणूस पूर्ण 5 वर्ष कोमामध्ये बेशुद्ध अवस्थेत राहिल्यानंतर पुन्हा शुद्धीवर येऊ शकतो. ही गोष्ट माझ्या बहिणीची आहे, जी गेल्या 5 वर्षापासून कोमामध्ये होती आणि डॉक्टरांनीही तिची आशा सोडली होती. पण एक रात्र असा चमत्कार झाला, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. तिने अचानक माझा हात पकडला आणि माझ्या कानात अशी गोष्ट सांगितली, ज्याने माझे पूर्ण आयुष्य हादरून सोडले. शेवटी ती कोणती गोष्ट होती, ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझी ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकावी लागेल. चला तर मित्रांनो, या रहस्याने भरलेल्या गोष्टीची सुरुवात करूया. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील त्या सर्वात वेदनादायक वर्षाची गोष्ट सांगणार आहे, ज्याची आठवण काढून आजही माझे डोळे भरून येतात. माझी बहीण पूर्ण 5 वर्ष कोमामध्ये होते आणि त्या 5 वर्षात असा एकही दिवस नव्हता जेव्हा मी रडून रडून तिच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली नव्हती. हळूहळू वेळ इतका निघून गेला की मला तिचे हसणे, तिचा आवाज सुद्धा अंधूक आठवू लागला होता. पण मग एक रात्र असा चमत्कार झाला, ज्याने माझे आयुष्यात बदलून टाकले. मी नेहमीप्रमाणे तिच्या रुग्णालयाच्या खाटाजवळ शांत बसले होते. तेवढ्यात अचानक तिने माझा हात घट्ट पकडला आणि माझ्या कानात अशी गोष्ट सांगितली की माझे भानच हरपले. ती 5 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात लांब, सर्वात गडद आणि सर्वात त्रासदायक वर्ष होती. जेव्हा कधी मी माझ्या लाडक्या बहिणीला रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या खाट्यावर निष्पश्चित पडलेले पाहायचे, तेव्हा माझे हृदय तुटायचे. तिचे डोळे बंद होते, जणू ती अशा एखाद्या गाढ झोपेत निघून गेली होती, जिथून परतण्याचा रस्ता कदाचित ती स्वतः सुद्धा विसरली होती. मला आजही आमचे बोलणे आठवते. आम्ही दोघी प्रत्येक वेळी सोबत राहायचो. तिचे हसणे पूर्ण घरात घुमायचे. ती वयाने माझ्यापेक्षा लहान होती, पण तिचे बोलणे आणि समज अशी होती, जणू ती माझी मोठी बहीणच आहे. आमच्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःख सोबत वाटून घेतले होते. आमच्यात कधीही कोणतेही गुपित राहिले नाही. उन्हाळ्याचे ते दुपारचे दिवस आजही आठवतात, जेव्हा आम्ही छतावर अनवाणी पायाने धावायचो, आणि हिवाळ्याच्या त्या रात्री जेव्हा आम्ही एकाच पांघरामध्ये बसून तासनतास गोष्टी सांगायचो. तिच्या हास्यात अशी जादू होती की कोणत्याही दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद यायचा. ती फक्त माझी बहीण नव्हती, ती माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझे रहस्य जपणारी आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग होती. मग एक असा अमंगळ दिवस आला, ज्याने माझे सर्व सुख माझ्याकडून हिरावून घेतले. एक अपघात झाला आणि मला सांगण्यात आले की माझी बहीण कदाचित आता कधीच शुद्धीवर येणार नाही. त्या क्षणी मला असे वाटले, जणू कोणीतरी माझे हृदय छातीतून काढून घेतले आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि असे जाणवले, जणू पूर्ण आकाश माझ्या डोक्यावर कोसळलं आहे. जेव्हा माझी बहीण रुग्णालयात दाखल झाली होती, तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की तिच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. ती दीर्घकाळाच्या बेशुद्धीमध्ये गेली होती, ज्याला लोक साध्या भाषेत कोमा म्हणतात. पण मी डॉक्टरांचे हे बोलणे मान्य करण्यास नकार दिला. मी रोज तिच्या खाटेजवळ बसायचे, तिचा हात माझ्या हातात घ्यायचे आणि तिच्याशी बोलत राहायचे. मी तिला आमच्या जुन्या आठवणी सांगायचे, ते क्षण आठवून द्यायचे जे आम्ही सोबत घालवले होते. मी तिला सांगायचे की बाहेर हवामान कसे आहे, पाऊस पडत आहे की कडक ऊन पडले आहे. मला नेहमी वाटायचे की कदाचित माझा आवाज ऐकून तिच्या मनाच्या किंवा मेंदूच्या कोणत्या तरी कोपऱ्यात आशेचा एक लहानसा दिवा पेटेल आणि ती आमच्याकडे परत येईल. हळूहळू दिवस सरत गेले. दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने आणि महिन्यांचे वर्षात रूपांतर झाले. रुग्णालयाची ती खोली जणू माझे पूर्ण जग बनली होती. बाहेरील जगाशी माझा संबंध जवळपास संपला होता. यंत्राचे सतत चालवणारे आवाज नेहमी माझ्या कानात घुमत राहायचे. तेच आवाज मला धीर द्यायचे की माझी बहीण अजून जिवंत आहे, तिचे श्वास अजून चालू आहेत. सुरुवातीला नातेवाईक, शेजारी आणि ओळखीचे लोक बहुधा तिला पाहण्यासाठी यायचे. ते माझ्या जवळ बसायचे, मला धीर द्यायचे आणि सांगायचे की जे देवाच्या मनात असेल तेच होईल. जसा जसा वेळ निघून गेला, लोकांचे येणे जाणे हळूहळू कमी होऊ लागले आणि एक दिवस पूर्णपणे बंद झाले. सर्व लोक आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त झाले. त्यांनी माझ्या बहिणीला जुनी गोष्ट समजावून मनातून काढून टाकले होते. त्यांच्यासाठी आता ती फक्त एक अशी व्यक्ती होती, जी कदाचित कधीच परत येणार नव्हती. पण मी तिला कशी विसरू शकत होते? ती माझी बहीण होती, माझ्या हृदयाचा तुकडा होती. डॉक्टरांनी आता पूर्णपणे आशा सोडून बसले होते. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगून दिले होते की आता एखादा खूप मोठा चमत्कारच तिला परत आणू शकतो. त्यांच्या मते तिचा मेंदू आता काम करत नव्हता आणि ती शुद्धीवर येण्याची आशा खूपच कमी उरली होती. त्यांनी मला समजावले की मी या कडू सत्याचा स्वीकार करावा आणि माझ्या उर्वरित आयुष्याकडे लक्ष द्यावे. पण माझे पूर्ण जग तर ह्याच खाट्यावर पडले होते. मी हार मानली नाही. मला ठाऊक होते की माझी बहीण शूर आणि खंबीर विचारांची मुलगी आहे. ती इतक्या सहजपणे आयुष्याची हार मानणारी नव्हती. मी रुग्णालयाच्या त्या लहानशा खोलीतच आपले जग बनवून घेतले होते. रात्रभर मी तिच्या उशाशी बसून राहायचे. जेव्हा पूर्ण जग सुखाची झोप घेत असायचं, तेव्हा मी देवाकडे तिच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायचे. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत राहायचे आणि मी फक्त एकच मागणं करायचे की माझ्या बहिणीने पुन्हा एकदा आपले डोळे उघडावेत. मी प्रत्येक नवस करायचे, जमल तेवढी मदत आणि दान करायचे. माझ्या डोळ्यातील झोप आणि मनाची शांतता तर जणू खूप आधीच संपून गेली होती. आता प्रत्येक क्षणी माझ्या मनात एकच
आशा असायची की कोणत्याही प्रकारे माझ्या बहिणीने मला पुन्हा ओळखावे, आपल्या ओठांनी माझे नाव पुकारावे आणि पूर्वीसारखी माझ्याकडे परत यावे. मी त्या खोलीच्या बंद खिडकीतून अनेक वेळा ऋतू बदलताना पाहिले. मी पाहिले की कशा प्रकारे झाडांची जुनी पाने सुकून जमिनीवर गळून पडतात आणि मग पावसानंतर त्याच फांदीवर नवीन हिरवी पाने फुटतात. प्रत्येक वेळी त्या नवीन पानांना पाहून मी स्वतःची समजूत काढायचे की आणि विचार करायचे, कदाचित आता माझ्या बहिणीच्या आयुष्यातही पुन्हा आनंद परतेल. पण प्रत्येक वेळी माझी आशा तुटायची आणि मी पुन्हा दुःख आणि एकटेपणात बुडून जायचे. रुग्णालयाच्या लांब आणि शांत रात्री आजही मला घाबरवतात. जेव्हा पूर्ण शहर झोपून जायचे तेव्हा मला वाटायचे की या जगात मी अगदी एकटी उरली आहे आणि माझ्यासोबत फक्त माझ्या बहिणीचे हळूहळू चालणारे श्वास आहेत. मी तिच्याजवळ खुर्ची टाकून बसायचे आणि प्रेमाने तिच्या कपाळावर हात फिरवायचे. तिचे केस जे आधी खूप दाट आणि सुंदर होते आता कोरडे आणि निर्जीव झाले होते. तिचा चेहरा जो नेहमी चमकत राहायचा आता खूप अशक्त आणि फिकट पडला होता. तिच्या मनगटा इतक्या बारीक झाल्या होत्या की त्यांना स्पर्श करतानाही मला भीती वाटायची की कुठे तिला वेदना तर न व्हाव्यात. मी तासनतास तिचा चेहरा पाहत राहायचे आणि विचार करायचे की शेवटी देव माझ्या बहिणीला कधी बरे करेल. मला आजही आठवते जेव्हा तिच्या आजारपणाला पूर्ण 1 वर्ष झाले होते. मला वाटले होते की कदाचित आता ती शुद्धीवर येईल. त्या दिवशी मी तिची आवडती फुले घेऊन आले होते आणि प्रेमाने तिच्या उशाशी ठेवून दिली होती. एक दिवस मी माझ्या बहिणीच्या कानात हळूच म्हटले होते, आता उठ ना, बघ पूर्ण 1 वर्ष निघून गेले आहे. शेवटी मला अजून किती रडवणार आहेस? पण तिने कोणतेही उत्तर दिले नाही. जेव्हा दुसरे वर्षही निघून गेले तेव्हा माझा धीर सुटू लागला. मला वाटू लागले की कदाचित माझ्या प्रार्थनेनेच काहीतरी कमी राहिली असेल. मी देवाकडे प्रश्न करू लागले की शेवटी माझ्या बहिणीने असा कोणता गुन्हा केला आहे त्याची इतकी मोठी शिक्षा मला मिळत आहे. 3ऱ्या आणि 4थ्या वर्षापर्यंत पोचता पोचता माझी अवस्था ही एखाद्या जिवंत प्रेतासारखी झाली होती. मी स्वतःचीच काळजी घेणे पूर्णपणे सोडून दिले होते. मला हेही आठवत नव्हते की शेवटच्या वेळी मी माझे केस कधी व्यवस्थित विंचरले होते किंवा स्वतःसाठी नवीन कपडे कधी खरेदी केले होते. माझे पूर्ण जग त्याच रुग्णालयाच्या खोलीपुरते मर्यादित राहून गेले होते. माझी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र सर्व तिथेच निघून जायची. हळूहळू मित्रांनी आणि नातेवाईकांनी मला भेटणे कमी केले, कारण माझ्याकडे बोलण्यासाठी फक्त माझ्या बहिणीच्या आजारपणाशिवाय काहीच उरले नव्हते. मी प्रत्येकाला हेच विचारायचे, त्यांनी कधी अशा एका व्यक्तीबद्दल ऐकले आहे का की इतक्या वर्षानंतर कोमातून पुन्हा जागी झाली आहे? मी वेड्यासारखी जुन्या गोष्टी, पुस्तके, लोकांचे अनुभव वाचत राहायचे. मला फक्त एक लहानशी आशा होती की जणू सांगू शकेल अजून काही संपलेलं नाही. पण जेव्हा 5वे वर्ष सुरू झाले तेव्हा डॉक्टरांनी माझ्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की आता माझ्या बहिणीला घरी घेऊन गेले पाहिजे, कारण त्यांच्याकडे उपचारासाठी काही उरलेले नाही. डॉक्टर म्हणायचे की रुग्णालयाचा खाट अशा रुग्णालयाला मिळालं पाहिजे ज्याचा बरे होण्याची आशा असेल. त्यांचे हे बोलणं माझ्या हृदयाला आतपर्यंत चिरून टाकायचे. जेव्हा डॉक्टर माझ्या बहिणीला रुग्णालयातून घरी घेऊन जाण्याबद्दल बोलायचे तेव्हा मी त्यांच्याशी भांडायचे. मी त्यांना सांगायचे की जोपर्यंत माझ्या बहिणीचे श्वास चालू आहेत तोपर्यंत कोणीही तिला या खाटेवरून हटवू शकत नाही. मी स्वतः माझी सर्व साठवलेली पुंजी तिच्या उपचारासाठी लावली होती. मी माझे घर, गाड्या, अगदी माझे मौल्यवान दागिनेही विकून टाकले. मला पैशांची अजिबात काळजी नव्हती. मला फक्त माझी बहीण हवी होती. मी बहुधा तिच्याजवळ बसून जुने फोटो अल्बम पाहत असे. त्या छायाचित्रांना स्पर्श करून मी तिला जुन्या गोष्टी आठवून द्यायचे. मी म्हणायचे, बघ या छायाचित्रात तू किती सुंदर कपडे घातले होतेस आणि इथे तू माझ्यावर रागवली होतीस. मला वाटायची कदाचित या जुन्या आठवणी तिच्या सुप्त आठवणींना पुन्हा जागे करतील. अनेक वेळा असे व्हायचे की रात्रीच्या अंधारात मी तिच्या खाटेजवळ बसूनच झोपी जायचे. मग स्वप्नात मला दिसायचे की माझी बहीण उठून मला बसली आहे, माझ्याकडे पाणी मागत आहे किंवा मला मिठी मारत आहे. पण जेव्हा माझे डोळे उघडायचे तेव्हा समोर तेच शांत आणि हालचाल नसलेले शरीर असायचे आणि यंत्रांचे तेच भीतीदायक आवाज ऐकू यायचे. माझे डोळे पुन्हा भरून यायचे आणि मी आकाशाकडे पाहून देवाकडे मदत मागू लागायचे. मी धीर धरण्यास शिकले होते, पण आशा कधीच सोडली नव्हती. मला विश्वास होता की देव खूप मोठा आहे आणि तो कोणत्याही क्षणी माझ्या बहिणीचे आयुष्य बदलू शकतो. मी नेहमी लोकांना मदत केली होती आणि कधीही कोणाचे मन दुखावले नव्हते. मी देवाकडे माझ्या त्याच लहान लहान चांगल्या इच्छांचा संदर्भ देऊन माझ्या बहिणीचे आयुष्य मागायचे. मला पूर्ण खात्री होती की जरी पूर्ण जगाने माझी साथ सोडली, जरी डॉक्टरांनी आशा सोडली, तरी तो वरचा एक दिवस माझी हाक नक्की ऐकेल. माझ्या जिभेवर प्रत्येक वेळी माझ्या बहिणीचेच नाव असायचे. माझ्या हृदयाचे प्रत्येक ठोके जणू तिच्यासाठी चालत होते. जेव्हा कधी मी पाणी मागायचे तेव्हा मला हाच विचार यायचा की माझी बहीण गेल्या 5 वर्षापासून पाण्याचा एक थेंबही स्वतःच्या हाताने पिऊ शकली नाही. जेव्हा मी जेवायचे असे वाटायचे जणू घास माझ्या गळ्यातच अडकला आहे, कारण माझी बहीण तर फक्त यंत्र आणि नळांच्या आधारेच जिवंत होती. हे विचार करून माझे हृदय आतल्या आत तुटायचे की मी तिच्यासाठी यापेक्षा जास्त
जास्त काही करू शकत नाही. मी बहुधा रुग्णालयाच्या लांब गॅलरीमध्ये अशीच चालत राहायचे आणि तिथे इतर रुग्णांना, कुटुंबियांना पाहायचे. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आशा दोन्ही दिसायच्या. मी त्यांचे दुःखही आपले दुःख समजायचे आणि त्यांच्या रुग्णासाठीही देवाकडे प्रार्थना करायचे. मला वाटायचे की कदाचित एखाद्या अनोळखी व्यक्तीची प्रार्थना माझ्या बहिणीचे नशीब बदलून टाकेल. हिवाळ्याच्या लांब आणि थंड रात्रीमध्ये रुग्णालयातील थंडी माझ्या शरीरापर्यंत उतरायची. मी एक जुनी शाल पांघरून तिच्या खाटेजवळ बसून राहायचे आणि तिचा थंड हात माझ्या हातात घेऊन कुरवळत राहायचे, जेणेकरून कदाचित त्यात थोडी हालचाल होईल. मी तिच्या बंद डोळ्यांचे मुके घ्यायचे आणि रडत रडत तिच्या कपाळावर माझे अश्रू पडायचे. उन्हाळ्यात जेव्हा उष्णतेमुळे श्वास घेणे कठीण व्हायचे, तेव्हा मी तासनतास तिच्याजवळ उभी राहून हाताने वारा घालत राहायचे, जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते. मला माझ्याबद्दल तेव्हा आठवायचे जेव्हा मला माझ्या बहिणीचे काही करायचे असायचे. माझे पूर्ण जग फक्त त्याच खोलीत, त्या खाट आणि माझ्या बहिणीभोवती फिरत होते. लोक बहुधा मला विचारायचे की शेवटी मी इतका धीर कुठून आणते, पण खरं सांगू तर हा धीर नव्हता. हे एका बहिणीचे प्रेम होते, एका नात्याची जवळीक होती जिने मला तुटू दिली नाही. मी अशा प्रत्येक ठिकाणी गेले जिथून मला आशेचा थोडासा तरी किरण दिसला. मी माझ्या बहिणीला बरे करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत होते. मी दूरदूरच्या भागातून अशा जडीबुटी आणि औषधे मागवली ज्याबद्दल लोक म्हणायचे की त्याचा चमत्कारिक प्रभाव आहे. मी गरिबांना मदत केली, गरजू मुलांना जेवण दिले आणि गरीब मुलींच्या लग्नाची मदत केली. माझ्या मनात फक्त एकच आशा होती की कदाचित माझ्या या चांगुलपणामुळे देव माझ्या बहिणीला बरे करेल. मी रोज तिच्या खाटेजवळ बसून प्रार्थना आणि पवित्र ग्रंथांचे पाठ करायचे. माझा आवाज त्या रुग्णालयाच्या लहानशा खोलीतील शांतता भेदून जणू थेट माझ्या बहिणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. मला अनेक वेळा असे जाणवायचे की जेव्हा मी तिच्याजवळ बसून प्रार्थना करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोडी शांतता दिसू लागायची. याच लहान लहान गोष्टी मला जगण्याची ताकद द्यायच्या, कारण डॉक्टरांनी तर आधीच आशा सोडली होती. ते म्हणायचे की आता माझ्या बहिणीचे परत येण्याची कोणतीही आशा नाही. पण माझे मन हे मानायला तयार नव्हते. मला पूर्ण विश्वास होता की जोपर्यंत तिचे श्वास चालू आहेत तोपर्यंत देव तिला पुन्हा बरे करू शकतो. त्या 5 वर्षात असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मी रडून रडून देवाकडे माझ्या बहिणीच्या आयुष्याची प्रार्थना केली नव्हती. मी प्रत्येक क्षणी बस हेच मागायचे की माझ्या बहिणीने एकदा पुन्हा आपले डोळे उघडावेत. पण वेळ खूप निर्दयी असतं, तो कोणाच्याही दुःखासाठी थांबत नाही. हळूहळू त्या 5 वर्षाच्या वेदनांनी मला तोडून टाकले होते. मी स्वतःला विसरू लागले होते, इथपर्यंत की मला माझ्या बहिणीचा तो गोड आवाजही हळूहळू नीट आठवण्याचा झाला होता, जो कधी माझ्या मनाला शांती द्यायचा. हळूहळू मला माझ्या बहिणीच्या जुन्या गोष्टीही अंधू काटू लागत होत्या. मला नीट आठवायचे नाही की जेव्हा ती मनापासून हसायची तेव्हा तिच्या गालावर पडणाऱ्या लहान लहान खड्या किती सुंदर दिसायच्या. माणसाचे डोकेदरी किती विचित्र असते. ज्या गोष्टी आपण सर्वात जास्त जपून ठेवू इच्छितो त्या उलट हळूहळू अंधुक होऊ लागतात. माझ्याकडे तिची जुनी फोटो होते जी मी रोज तासनतास बसून पाहायचे. छायाचित्र फक्त थांबलेला क्षण दाखवताना त्यांच्यात ते जिवंत हसणे, बोलणे, रुसणे आणि मग मानणे जाणवत होते. माझी हसती खेळती बहीण हळूहळू माझ्या आठवणीतून दूर जात होती. मी अनेक वेळा डोळे बंद करून तिचा आवाज आठवण्याचा प्रयत्न करायचे. मी विचार करायचे की ती मला किती प्रेमाने हाक मारायची, पण आता तिचा आवाज स्पष्ट ऐकू यायचा नाही. फक्त एक लहानसा प्रतिध्वनी जाणवायचा. हा आवाज माझ्यासाठी खूप वेदनादायक होता की मी माझ्या बहिणीचा आवाज विसरत चालले आहे. तो आवाज ज्याने बालपणापासून आजपर्यंत प्रत्येक वळणावर मला साथ दिली होती. जेव्हा मी तिला प्रेमाने दीदी म्हणून हाक मारायचे तेव्हा त्या एका शब्दात किती आपुलकी आणि प्रेम असायचे. मी रुग्णालयाच्या त्या लहानशा खोलीत एकटी बसून तिची छायाचित्रे छातीशी कळवाटून रडत राहायचे. मी वारंवार प्रयत्न करायचे की मला माझ्या बहिणीचा तो जुना हसमुख चेहरा आठवावा जो त्या अपघातापूर्वी असायचा. पण आता माझ्या डोळ्यासमोर फक्त तिचा एक अशक्त फिकट चेहराच राहायचा. तिचे चमकणारे डोळे जे नेहमी खोडकरपणाने भरलेले असायचे गेल्या 5 वर्षापासून बंद होते, इथपर्यंत की आता मला त्यांची खरी चमक आणि रंगही नीट आठवत नव्हता. तिचे लांब, दाट आणि सुंदर केस ज्यांना मी प्रेमाने विंचरायचे उपचारामुळे कापून टाकण्यात आले होते आणि आता त्यांच्या जागी विखुरलेले लहान केस उरले होते. जेव्हा कधी मी माझ्या बहिणीजवळ जायच्या आणि तिच्या कपाळावर किंवा गालावर हात ठेवायचे तेव्हा मला त्यात पूर्वीसारखी ऊब आणि जिवंतपणा जाणवायचा नाही. ती अगदी शांत आणि कोणतीही हालचाल न करता तिथे पडलेली असायची आणि प्रत्येक क्षणी या प्रत्यक्षित असायचे की कदाचित एक दिवस ती पुन्हा डोळे उघडेल. अनेक वेळा माझे तुटलेले हृदय मला प्रश्न विचारायचे की ती खरंच परत येईल का, की मी फक्त एका आशेच्या आधारे आपले पूर्ण आयुष्य घालवत आहे. हळूहळू माझ्या मनात एक भीती वाढत चालली होती. मला भीती वाटायची की कुठे असा दिवस न यावा जेव्हा मी माझ्या बहिणीचा निष्पाप चेहरा विसरून जाईन आणि माझ्या आठवणीत फक्त रुग्णालयाची ती खोली, औषधं, यंत्रांचे आवाज शिल्लक राहीत. मी लोकांपासून आणि नात्यांपासून अशा
ठेवणे जवळपास सोडून दिले होते. कारण त्यावेळी कोणीही मला ती शांती देऊ शकत नव्हते. त्याची मला सर्वात जास्त गरज होती. डॉक्टर आणि परिचारिकासुद्धा आता कमीच माझ्याकडे यायच्या. त्यांच्यासाठी ही रोजचीच गोष्ट बनली होती, की एक मुलगी अनेक वर्षापासून बेशुद्ध पडली आहे आणि तिची बहीण तिच्या उशाशी बसून राहते. दिवसा तरी रुग्णालयात लोकांचे आवाज आणि हालचाली असायच्या, ज्यामुळे माझे लक्ष थोडे विचलित व्हायचे. पण रात्रीची शांतता माझ्यासाठी सर्वात कठीण असायची. जशी-जशी रात्र गडद व्हायची आणि रुग्णालयाच्या भिंतीवर शांतता पसरू लागायची, तसे-तसे माझे हृदय एका विचित्र भीतीने भरून जायचे. प्रत्येक रात्री मला हीच भीती सतवायची, की ही कुठे माझ्या बहिणीच्या आयुष्याची शेवटची रात्र तर नसेल ना? मी पूर्ण रात्र तिच्या हळूहळू चालणाऱ्या श्वासांचा आवाज ऐकत राहायचे. माझ्या डोळ्यातून झोप तर जणू नेहमीसाठीच उडून गेली होती. मी जागेपणीच अशी स्वप्न पाहायचे, जी कदाचित कधीच पूर्ण होणार नव्हती. मी विचार करायचे, की जेव्हा माझी बहीण बरी होऊन उठेल, तेव्हा तिला सर्वात आधी काय खायला देईन, तिच्यासाठी कोणते नवीन कपडे आणेन आणि तिला रुग्णालयातून घरी परत नेताना मला किती शांतता लाभेल. पण जशी माझी नजर तिच्या शांत आणि हालचाल नसलेल्या शरीरावर पडायची, माझी सर्व स्वप्ने एका क्षणात तुटून जायची आणि वास्तवातील वेदना पुन्हा माझ्या हृदयात उतरायची. कालचीच रात्र इतर रात्रीसारखीच होती. बाहेर हलकी थंडी होती आणि रुग्णालयाच्या त्या बंद खोलीत गाढ शांतता पसरली होती. मी नेहमीप्रमाणे तिच्या खाटेजवळ ठेवलेल्या जुन्या खुर्चीवर बसले होते आणि तिचा अशक्त हात माझ्या हातात पकडला होता. मी तिचा तो अशक्त हात माझ्या ओठांना लावला आणि तिच्या थंड बोटांमुळे आयुष्याची थोडीशी हालचाल जाणवण्याचा प्रयत्न करू लागले. खोलीत फक्त यंत्रांचा मंद आवाज घुमत होता, जो तिच्या हृदयाच्या ठोक्यांचा संकेत देत होता. मी त्या यंत्रावर चालणाऱ्या रेषेकडे सतत पाहत होते, कारण तोच माझ्या आशेचा शेवटचा आधार होता. त्या रात्री मी खूप निरखून माझ्या बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे बंद डोळे, तिचे शांत ओठ आणि सर्व पाहून मला असे जाणवले, जणू ती माझ्यापासून खूप दूर निघून गेली आहे. जणू ती अशा एखाद्या दुनियेत निघून गेली आहे, जिथपर्यंत माझा आवाज किंवा माझी प्रार्थना पोहोचूच शकत नाही. त्या क्षणी माझे मन खूप उदास झाले. मी वर छताकडे पाहिले आणि माझ्या हृदयातून एक खोल वेदनादायक श्वास बाहेर पडला. त्या रात्री मी खूप विचारात बुडून गेले होते. मला वाटू लागले होते, की कुठे मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्ष अशा आशेच्या मागे तर घालवून नाही दिलं, की कदाचित कधीच पूर्ण होऊ शकत नाही. मी विचार करू लागले, की माझे रोज तासनतास माझ्या बहिणीजवळ बसणे, तिच्याशी बोलणे, तिच्या जागे होण्याची वाट पाहणे हे फक्त वेडेपणा ठरले आहे का? माझ्या मनात वारंवार हा प्रश्न निर्माण होत होता, की माणसाच्या प्रार्थना खरोखरच नशीब बदलू शकतात, की जे देवाने लिहून ठेवले आहे तेच घडते? मी पापणी न लावताही माझ्या बहिणीकडे पाहत होते आणि माझ्या मनाच्या आत आशा आणि निराशा त्यांच्यात एक मोठे युद्ध चालले होते. असे वाटत होते, की हळूहळू निराशा जिंकत चालली आहे. माझ्या थकलेल्या मनात वारंवार हाच विचार येत होता, की जे व्हायचे ते होऊन गेले आहे आणि आता कोणताही चमत्कार होणार नाही. मी माझ्या बहिणीच्या जुन्या हसणाऱ्या छायाचित्रांची आठवण करण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण त्या रात्री त्या आठवणीही अंधुक झाल्या होत्या. मला असे वाटू लागले होते, की कदाचित आता मी या कटू सत्याचा स्वीकार करायला हवा, की माझी बहीण कधीही पुन्हा माझे नाव घेऊन मला हाक मारणार नाही, कधीही माझ्याशी हसून बोलणार नाही आणि कधीही त्या खाटेवरून उठून माझ्यासोबत घरी येणार नाही. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आता त्यांच्यात पूर्वीसारखी अस्वस्थता आणि वेदना नव्हती. ते अश्रू फक्त थकव्याचे आणि हार मानून घेतल्याचे होते. मी गप्पपणे तिथे बसले होते आणि माझ्या मनात फक्त एकच प्रश्न रुंजी घालत होती, की काय आता चमत्काराचा काळ संपला आहे की काय? त्या रात्री मी पूर्णपणे खचून गेले होते. असे वाटत होते, की आता माझ्या आत कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही. मी माझ्या सर्व वेदना मनात दाबून डोळे बंद करून बसले होते. तेवढ्यात अचानक त्या शांत खोलीत काहीतरी विचित्र जाणवले. मला वाटले जणू बहिणीची अशक्त शरीरात अचानक आयुष्याची एक हालचाल धावून गेली. मी काही समजून घेणार त्यापूर्वीच तिच्या थंड बोटांनी माझा हात जोरात पकडला. मी भीती आणि आश्चर्याने कापू लागले. माझे श्वास जणू थांबले आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. मी लगेच डोळे उघडून माझ्या बहिणीकडे पाहिले. जे दृश्य मी पाहिले ते पाहून पूर्णपणे सुन्न झाले. माझ्या बहिणीचे डोळे गेल्या 5 वर्षापासून बंद होते आणि ते हळूहळू उघडत होते. तिच्या पापण्यांमध्ये हालचाल होत होती आणि ती खूप कष्टाने आपले डोळे उघडू शकत होती. तिच्या डोळ्यात भीती, वेदना, अश्रू साफ दिसत होते. ती माझ्याकडे पाहत होती, जणू काहीतरी खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. तिचे होठ कापत होते आणि ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिचे पूर्ण शरीर भीतीने कापत होते. मग तिने आपली उरलेली सर्व ताकद एकवटली आणि रडत रडत फक्त एक शब्द उच्चारला, विक्रांत. जसे मी हे नाव ऐकले, माझ्या डोक्यात जणू वादळ आले. असे वाटले जणू एखादे खूप मोठे सत्य अचानक माझ्यासमोर आले आहे. त्याच क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मी आश्चर्य आणि भीतीने माझ्या बहिणीचा चेहरा पाहत होते, कारण तिने विक्रांत नाव घेतले होते. तिच्या डोळ्यात अचानक खूप भीती दिसू लागली. तिचे संपूर्ण शरीर कापू लागले आणि यंत्रावर चालणारे तिच्या हृदयाचे ठोके खूप वेगवान झाले. तिचे श्वास बिघडू लागले आणि असे वाटू लागले जणू ती पुन्हा बेशुद्ध अवस्थेत जात आहे. मी घाबरून तिला वारंवार हाक मारू लागले, पण काहीच क्षणात तिचे डोळे पुन्हा बंद झाले आणि ती पुन्हा शांत झाली. तेवढ्यात डॉक्टर आणि परिचारिका धावत आले आणि त्यांनी मला
बाजूला केले. ते तिला घाईघाईने औषधं देऊ लागले, पण त्यावेळी माझे डोके जणू सुन्न झाले होते. मी मागे सरकता सरकता भिंतीचा आधार घेऊन उभी राहिले. माझे पूर्ण शरीर थंड पडले होते. असे वाटत होते जणू गेल्या 5 वर्षातील सर्व गोष्टी एक एक करून माझ्या डोळ्यासमोर फिरू लागल्या आहेत. मला तो दिवस आठवला जेव्हा फोनवर बातमी मिळाली होती की माझ्या बहिणीच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यावेळी मी पूर्णपणे खचून गेले होते. तेव्हाच विक्रांत माझ्या आयुष्यात आला होता. तो माझ्या बहिणीला ओळखायचा आणि सुरुवातीपासूनच त्याने मला खूप साथ दिली. त्याने रुग्णाचा खर्च उचलला. प्रत्येक अडचणीत तो माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला सावरत राहिला. मला आठवायचे की ते खूप चांगला आणि मदत करणारा माणूस आहे. जेव्हा माझी बहीण दीर्घकाळ शुद्धीवर आली नाही आणि मी अगदी एकटी पडलेले, तेव्हा विक्रांतने माझ्याशी लग्नाविषयी बोलणी केली. मी त्याच्या उपकारांनी आणि त्याच्या खोट्या सहानुभूतीने इतकी प्रभावित झाले की मी त्याच्याशी लग्न केले. पण त्या रात्री जेव्हा मी जुन्या गोष्टींची सांधेजोड करू लागले, तेव्हा मला हळूहळू सर्व समजू लागले. मला आठवले की विक्रांत बहुधा रात्री अस्वस्थ असायचा आणि वारंवार मला विचारायचा की हे डॉक्टर काय म्हणत आहेत? माझ्या बहिणीच्या शुद्धीवर येण्याची काही आशा आहे का? तो मला नेहमी हेच समजावायचा की आता यंत्रणेने हटवून तिला शांततेने निरोप दिला पाहिजे. तो म्हणायचा की माझ्या बहिणीला या अवस्थेत असून राहू शकत नाही. हळूहळू मला समजू लागले विक्रांत खरोखरच माझ्या बहिणीच्या शुद्धीवर यायला घाबरत होता. तो माझ्यासोबत राहूनही माझ्या स्वतःच्या रक्ताच्या बहिणीच्या विरोधात कारस्थान रचत होता. मला स्वतःचा खूप राग येत होता आणि मी अशा एका धोकादायक माणसाला आपला आधार आणि हितचिंतक समजले होते. मी रोज त्याच्यासोबत जेवायचे, त्याच्यासोबत राहायचे आणि त्याच्यासमोर माझ्या बहिणीसाठी रडायचे. तर दुसरीकडे माझ्या बहिणीच्या या अवस्थेच्या मागे तोच माणूस होता. हे सत्य समजल्यावर माझ्या मनात तिरस्कार आणि वेदनेचे वादळ उठू लागले. मला स्वतःची घृणा येऊ लागली की मी लगेच रुग्णालयाच्या खोलीबाहेर पडले आणि एका कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडू लागले. त्यावेळी मला समजले नव्हते की मी काय करू, कोणाकडे मदत मागू आणि त्या माणसाला त्याच्या शिक्षेपर्यंत कसे पोचवू. माझे मन करत होते की मी लगेच जावे आणि विक्रांतला त्याच्या कृत्याचा जाब विचारावा. पण मग मी स्वतःला सावरले. मला जाणीव झाली की जर मी रागाच्या भरात घाई गडबड केली तर तो खूप सहजपणे पुरावे नष्ट करू शकतो. तो चालाक आणि शक्तिशाली माणूस होता. मला भीती होती की कुठे तो मला आणि माझ्या बहिणीला इजा न पोचवावी. तेव्हाच मी निर्णय घेतला की आता मला खूप समजूतदारपणे आणि सावधगिरीने काम घ्यावे लागेल. मला सत्य सिद्ध करण्यासाठी पक्के पुरावे हवे होते. मला जाणून घ्यायचे होते की शेवटी माझ्या बहीण विक्रांतच्या कोणत्या रहस्याविषयी जाणून गेली होती आणि त्या अपघाताच्या दिवशी नक्की काय घडले होते. मी माझे अश्रू पुसले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मला समजले होते की आता फक्त रडण्याने काही होणार नाही. आता मला त्या माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता आणि त्याने माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मी त्याच वेळी निर्णय घेतला की मी पूर्ण सत्याचा शोध लावूनच राहीन. मी थेट त्या जुन्या घरी पोहोचले जिथे अपघातापूर्वी मी आणि माझी बहीण एकत्र राहायचो. गेल्या 5 वर्षापासून त्या घरात कोणीही गेले नव्हते आणि मी त्याला कुलूप लावून बंद केले होते. रस्त्यावर माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. वारंवार माझ्या डोक्यात विक्रांतचा तोच चेहरा येत होता, ज्यामागे आता मला एक धोकादायक माणूस दिसत होता. जेव्हा मी घराच्या दारापाशी पोहोचले तेव्हा कुलपावर गंज चढला होता. मी कापत्या हाताने कुलूप उघडले आणि आत गेले. घराच्या आत प्रत्येक गोष्टीवर धूळ साचली होती आणि तिथे एक विचित्र कोंडण आणि उदास वास पसरला होता. मी थेट माझ्या बहिणीच्या खोलीत गेले. ती खोली अगदी तशीच होती जशी ती 5 वर्षापूर्वी सोडून गेली होती. तिचे अंथरूण, कपाट, पुस्तकं सर्व काही त्याच ठिकाणी ठेवले होते. मी तिचे कपाट उघडले आणि तिच्या साहित्याच्या बारकाईने पाहणी करू लागले. मला स्वतःला ठाऊक नव्हते की मी काय शोधत आहे, पण मन सांगत होते की माझी बहीण नक्कीच एखादा असा पुरावा सोडून गेली असेल ज्याने सत्य समोर येऊ शकेल. मी तिचे कपडे, जुन्या वह्या आणि सर्व काही शोधून पाहिले, पण मला काहीच खास मिळाले नाही. मी थकून जमिनीवर बसले आणि माझ्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. मला वाटू लागले की कदाचित विक्रांतने अपघातानंतर सर्व पुरावे नष्ट केले असते. तेवढ्यात अचानक माझी नजर खाटेच्या खाली ठेवलेल्या एका जुन्या लाकडी पेटीवर पडली. हीच ती संदूक होती ज्यामध्ये माझी बहीण बालपणातील गोष्टी आणि आपल्या खास आठवणी जपून ठेवायची. मी घाईघाईने ती जुनी संदूक बाहेर काढली आणि ती उघडली. त्यात आत काही जुने कपडे, खेळणी आणि बाहुल्या ठेवल्या होत्या. जेव्हा मी त्या सर्व गोष्टी बाजूला करून पाहिले तेव्हा मला एक लहानशी चमड्याची दैनंदिन डायरी आणि त्याच्यासोबत माझ्या बहिणीचा जुना मोबाईल फोन दिसला. हा तोच फोन होता ज्याबद्दल विक्रांतने सांगितले की अपघातानंतर तो कुठेतरी हरवला आहे आणि पोलिसांनाही मिळाला नाही. फोनला तिथे पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी कापत्या हातांनी ती डायरी उचलली आणि तिचे पहिले पान उघडले. त्यात माझ्या बहिणीच्या हस्ताक्षरात लिहिले होते, जर माझ्यासोबत काही वाईट घडले किंवा मी अचानक गायब झाले तर त्याला फक्त विक्रांत जबाबदार असेल. हे वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी घाबरून डायरीची इतर पाने वाचू लागले.
त्या पानांमध्ये विक्रांतच्या सर्व काळ्या कृत्यांचे सत्य लिहिले होते. माझ्या बहिणीने लिहिले होते की एक दिवस ती चुकून विक्रांतच्या एका गोदामापर्यंत पोहोचली होती, जिथे तिने विक्रांतने आणि त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीर हत्यारे आणि चुकीचे सामान लपवताना पाहिले होते. खरं तर विक्रांत एक धोकादायक गुन्हेगारी टोळीचा हिस्सा होता, जो निष्पाप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत होता. माझ्या बहिणीने गुपचूप तिथली काही छायाचित्र काढून घेतली होती आणि सर्व माहिती या डायरीत लिहून ठेवली होती, जेणेकरून योग्य वेळ आल्यावर ती पोलिसांना पुरावे देऊन विक्रांतला तुरुंगात पाठवू शकेल. पण कदाचित विक्रांतला या गोष्टीचा पत्ता लागला होता. डायरीत लिहिले होते की यानंतर विक्रांत सतत माझ्या बहिणीचा पाठलाग करू लागला आणि तिला जीवाने मारण्याचा धमका देऊ लागला. डायरीच्या शेवटच्या पानावर माझ्या बहिणीने भीतीने लिहिलेही होते, तिला पूर्ण खात्री आहे की विक्रांत कोणत्याही वेळी तिच्यावर हल्ला करू शकतो. म्हणूनच तिने ही डायरी आणि फोन या संदुकात लपवून ठेवले होते, जेणेकरून जर तिच्यासोबत काहीही झाले तर एक दिवस सत्य जगासमोर येऊ शकेल. हे सर्व वाचल्यानंतर माझे पूर्ण शरीर कापू लागले. मला असे वाटले जणू माझ्या शरीरातील सर्व रक्त गोठून गेले आहे. मी लगेच फोन उचलला आणि विजेच्या साधनाशी चार्जरशी जोडून चालू करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर फोनचा पडदा स्क्रीन चमकला, पण त्यात गुप्तकोड पासवर्ड मागितला जात होता. तेव्हाच मला माझ्या बहिणीची जुनी सवय आठवू लागली. मी माझ्या बहिणीची जन्मतारीख गुप्त शब्दात टाकली आणि फोन उघडला. मी लगेच तिच्या छायाचित्रात दालनात फोटो गॅलरीत गेले, जिथे मी पाहिले की हे पाहून माझे भान हरपले. फोनमध्ये खरोखरच ती सर्व छायाचित्रे हजर होती, ज्यामध्ये विक्रांत आपल्या साथीदारांसह त्या गोदामात उभा होता आणि त्याच्या आजूबाजूला बेकायदेशीर सामान ठेवले होते. हे असे पुरावे होते जे विक्रांतला थेट तुरुंगात पोचवू शकत होते. आता माझ्या हातात हे सत्य होते, जे गेल्या 5 वर्षापासून अंधारात लपलेले होते. पण या सत्याचे ओझे इतके भारी होते की माझे श्वास वेगाने चालू लागले. मला स्वतःचा खूप राग येत होता. मी विचार करत होते की शेवटी मी इतकी वर्ष त्या माणसावर विश्वास कसा करत राहिले, ज्याने माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी जमिनीवर बसून त्या छायाचित्राकडे सतत पाहत होते. तेवढ्यात अचानक माझ्या फोनची घंटा वाजली. स्क्रीनवर विक्रांतचे नाव चमकत होते. तेच नाव जे कधी मला आधारासारखे वाटायचे, आता माझ्यासाठी भीती आणि तिरस्काराचे नाव बनले होते. माझे हात इतके कापत होते की फोन उचलणेही कठीण वाटत होते. मी स्वतःला सावरले आणि फोन कानाला लावला. दुसऱ्या बाजूने विक्रांतचा तोच गोड आवाज आणि बनावटी आवाज ऐकू आला. तो विचारत होता, मी कुठे आहे आणि रुग्णालयात का नाहीये. त्याने सांगितले की रुग्णालयात गेला होता आणि माझ्या बहिणीला पुन्हा बेशुद्ध पाहून त्याला खूप दुःख झाले. त्याचे बोलणे ऐकून माझ्या रागाचा जाळ जळत होता. माझे मन करत होते की मी त्याच वेळी त्याच्यावर ओरडावे आणि सांगून द्यावे की मी त्याचे सत्य जाणून घेतले आहे. पण मी माझ्या रागाला आणि अश्रूंना कष्टाने रोखले आणि खूप साध्या आवाजात त्याला सांगितले की माझी तब्येत ठीक नाही, म्हणून मी घरी आले. तेव्हा विक्रांतने मोठ्या प्रेमाने म्हटले, तू आराम कर. विक्रांतने फोनवर सांगितले, मी तुझ्यासाठी काही खाण्याचे साहित्य घेऊन आत्ताच घरी पोचतो. फोन संपताच माझ्या मनात भीतीची एक नवीन लाट धावून आली. मला जाणीव झाली की विक्रांत आता थेट त्या जुन्या घराकडे येणार आहे, जिथे मी त्यावेळी हजर होते. माझ्या हातात ती डायरी आणि फोन होते, ज्याच्यात सर्व काही लपलेले होते. मला समजले होते की जर त्याने मला इथे पाहिले किंवा त्याचे हाती हे पुरावे लागले तर तो मलाही मारून टाकेल आणि त्याला या अपघाताचे नाव देऊन मोकळा होईल. माझ्याकडे खूप कमी वेळ होता. मला लगेच तिथून निघायचे होते. पण जसे मी तिथून जाण्यासाठी उठले, तेवढ्यात बाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज आला. माझे ठोके जणू एका क्षणासाठी थांबले. मी घाईघाईने खिडकीतून बाहेर डोकून पाहिले. बाहेर विक्रांतची गाडी उभी होती आणि तो वेगाने त्या घराच्या दाराच्या दिशेने पुढे येत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ते गोड हसणे नव्हते, त्याच्या चेहऱ्यावर राग आणि कठोरपणा साफ दिसत होता. मला समजत नव्हते की तो थेट जुन्या घरी का आला. त्याला माझ्यावर संशय आला होता का, की तो इतर कोणत्या कारणामुळे इथे आला होता. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न फिरू लागले आणि भीतीने माझे पूर्ण शरीर कापू लागले. घरात लपवण्यासाठी अशी कोणती जागा नव्हती. बाहेरून त्याच्या पावलांचा आवाज वेगाने जवळ येत होता. मी घाईघाईने ती डायरी आणि फोन आपल्या कपड्यांमध्ये लपवले आणि खोलीच्या दाराच्या मागे गप्पपणे उभे राहिले. माझ्या कपाळावर घाम आला होता आणि माझे श्वास इतके वेगाने चालत होते की मला वाटत होते जणू विक्रांत बाहेरूनच सर्व काही ऐकून घेईल. तेवढ्यात दाराची कडी हळूहळू फिरू लागली आणि विक्रांत खोलीच्या आत आला. त्याची नजर सर्वात आधी त्या रिकाम्या संदुकावर पडली, जी मी खाटेच्या खाली काढून ठेवलेली आणि ज्याच्या आजूबाजूला माझ्या बहिणीचे जुने साहित्य विखुरलेले होते. विक्रांत काहीही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होते की त्याला सर्व काही समजले आहे. त्याची शांतता खूप भीतीदायक वाटत होती. मी दाराच्या मागे लपून कापत होते आणि विचार करत होते की आता माझ्यासोबत काय होईल. तो संदूककडे एकटक पाहत होता. त्याला जाणीव झाली होती की ज्या सत्याला त्याने 5 वर्षापासून लपवून ठेवले होते ते सर्व समोर आले आहे. मी धीर केला आणि हळूहळू तिथून निघण्याचा प्रयत्न केला.
पण जसे दार थोडेसे करकरले, त्याला माझ्या असण्याचा पत्ता लागला. तो लगेच माझ्या दिशेने वळला. त्याच्या डोळ्यात इतका राग आणि भीतीदायक चेहरा होता की मी डचकले. यापूर्वी तो मला पकडेल मी वेगाने धावले आणि घराचे बाहेरील दार उघडून रस्त्याच्या दिशेने धावू लागले. मी रुग्णालयातून निघतानाच गपचूप पोलिसांना एक अनामिक संदेश पाठवला होता. म्हणूनच बाहेर आधीपासून पोलिसांची गाडी उभी होती. जसा विक्रांत घराबाहेर आला, पोलिसांनी त्याला चारी बाजूंनी घेतले. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व खोटा सज्जनपणा त्याच वेळी संपून गेला. मग इन्स्पेक्टरने माझ्या बहिणीचा फोन आणि डायरी आपल्या ताब्यात घेतली. तेच पुरावे होते ज्याच्यामुळे त्याचे सर्व सत्य जगासमोर येणार होते. जशी विक्रांतच्या हातात बेड्या पडल्या, माझ्या मनातील 5 वर्षांचे ते जड ओझे उतरले, जे मला आतल्या आत तोडत होते. असे वाटत होते जणू पहिल्यांदा मला सुटकेचा श्वास मिळाला आहे. यानंतर मी लगेच रुग्णालयात पोहोचले. तिथे माझ्या बहिणीने पुन्हा हळूहळू आपले डोळे उघडले. पण यावेळी तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक विचित्र शांतता आणि समाधान दिसत होते. जणू तिला जाणवले असावे की अखेर तिला न्याय मिळाला आहे. मी तिचा हात पकडून प्रेमाने सांगितले की आता तिला घाबरण्याची कोणतीही गरज नाही, कारण ज्या माणसाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते तो आता आपल्या कर्मांच्या फळापर्यंत पोहोचला आहे. माझे बोलणे ऐकून तिने एक हलकेसे हास्य दिले आणि हळूच माझा हात दाबला. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय होता. त्या दिवशी एका जुलमी माणसाचा अहंकार तुटला होता आणि एका बहिणीची 5 वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली. माझ्या खऱ्या प्रार्थनांनी आणि विश्वासाने अखेर रंग दाखवला. आमच्या आयुष्यातील जो वेदनादायक अध्याय नेहमीसाठी संपला आणि आता एक नवीन सुरुवात होणार होती, ज्यामध्ये फक्त शांतता, आशा आणि न्याय होता. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण कठीणात कठीण परिस्थितीत धीर सोडला नाही पाहिजे. सोबतच ही गोष्ट आपल्याला हेही शिकवते की लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नये आणि सत्य उशिरा का होईना पण समोर नक्कीच येते. मित्रांनो, जाता जाता मी तुम्हा लोकांना एक प्रश्न विचारू इच्छिते. तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्याने तुम्हाला फसवले? आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि हो, जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.